शिवसेना आम्हाला सहकार्य करू शकते असा विश्वास मला वाटतोय. पाटील साहेब, निवडणुकीचं चिन्ह बदलतंय. आता आज वेगळं चिन्ह आपण प्रचाराच्या वेळेला आपण फॉर्म भरताना वेगळं चिन्ह, मतदारांमध्ये संभ्रम होईल असं वाटतंय का? नाही, मतदारामध्ये संभ्रम व्हायचं काही कारण नाही. किंबहुना मी तर म्हणेन की आम्ही सुरुवातीला खटारा या आमच्या पारंपरिक चिन्हाची प्रचार पत्रकं काही अंशानं 2-5 हजार वाटली. आम्हाला मतदाराच्या घरापर्यंत पोहोचायचं उद्दिष्ट होतं. तदनंतर इलेक्शन कमिशनचा त्या ठिकाणी फतवा आला की खटारा हे चिन्ह मतांचा कोशंट आमचा पूर्ण होत नसल्यामुळे सीज केलं जातंय. आणि आज जी आम्ही 3 चिन्ह भरले होते त्याच्यातले शिटीए चिन्ह आम्हाला अलॉट होईल अशी परिस्थिती आहे. त्या चिन्हावर ही निवडणूक आम्ही लढतोय. आम्ही जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहोत त्यांची कार्यकर्त्यांची केडर मोठी आहे. त्यामुळे या 10 दिवसामध्ये मतदारापर्यंत किमान 3 वेळेला शिट्टीचं हे चिन्ह पोचवण्यात कुठलीही अडचण येईल किंवा मतदारात संभ्रम होईल असं मला वाटत नाही. आपल्यासारखे प्रेम करणारी मंडळी साथीला आहे. आपण देखील हे चिन्ह मतदार राजापर्यंत व्यवस्थितरित्या पोचवण्यामध्ये मला सहकार्य कराल हा विश्वास निश्चितपणानं मला आहे आणि तशा पद्धतीची अपेक्षाही मला आपल्याकडून आहे. पाटील साहेब, लोकसभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाची भूमिका अतिशय महत्वाची होती आणि ज्यामुळे या वाघेरे जे होते त्यांना जास्त मतं मिळाली होती. अगदी उरणमध्ये आघाडी मिळाली होती किंवा इथली पनवेलची आघाडी देखील तोडली होती त्यांनी. आणि अशा वेळेला सुद्धा शिवसेनेने घेतलेला निर्णय निश्चितच तुम्हाला त्रासदायक होणार आहे असं वाटत नाही का? नाही, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. मी माझ्यापुरतं म्हणेन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं. शिवसेनेच्या सोबत आम्ही मंडळी ह्या निवडणुकीतल्या आमच्या रायगडातल्या 3 जागांच्या संदर्भात सातत्यानं चर्चा करत होतो. उरणमध्ये आमचं आणि शिवसेनेचं कॉन्ट्रोवर्सी होत होती किंवा संघर्ष होत होता. पण त्या बाबतीत चर्चा करत असताना अतिशय स्पष्टपणानं आमच्यामध्ये दिलखुलास चर्चा होत होती. असं कुठेही क्लिष्ट नव्हतं. चर्चा होत होत्या, त्याच्यावरनं एक पावरी पुढे जायचा आमचा प्रयत्न होता. या प्रक्रियेमध्ये विनायकजी राऊत, अनिल देसाई साहेब हे शिवसेनेच्या वतीनं होते. दस्तूर खुद्द उद्धवजींच्या बरोबर आमच्या 2 बैठका झाल्या, चर्चा झाल्या. आत्ताच्या रिसेंट पोझिशनमध्ये नॉमिनेशन झाल्यानंतर विनायक राऊत साहेब, संजय राऊत यांच्यासोबत 2-3 बैठका झाल्या. उद्धवजींबरोबर बोलणं झालं आणि एक अगदी 90% अशी शक्यता होती की या 3ही जागांवरले उमेदवार विड्रॉ केले जातील. पण ते घडलं नाही. यानंतरही मी आपल्याला सांगतो की आम्ही समन्वयाचा प्रयत्न करू आणि पुन्हा एक वेळ शेवटी आमचं साऱ्यांचं उद्दिष्ट एक आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या सरकार येण्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रोवर्सी होईल किंवा अडथळा होईल अशा पद्धतीचं कुठलंही वागणं न करता या ठिकाणी आम्ही मंडळी शांतपणानं जातोय. ह्या साऱ्या प्रक्रियेत आमच्या 3 जागांवर ज्या ठिकाणी आमचं कुठलंही मतभेद नाही आहेत, थोडंसं टेक्निकली हे झालेलं आहे, ते निराकरण व्हावं. आणि जरी चिन्ह मतपत्रिकेवर आता येणार असलं शिवसेनेचं, तरी शिवसेनेनं आम्हाला पाठिंबा द्यावा. शेवटी आम्ही मंडळी शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. आम्ही निवडून आलो तरी आम्ही बोटही महाविकास आघाडीच्या सोबतच वर करणार आहोत. आम्ही काय भारतीय सोबत बोट वर करायला जाणार नाही आहोत. त्याच्यामुळे मला वाटतं तशा पद्धतीचे प्रयत्न महाविकास आघाडीचे जे शीर्षस्थ नेते आहेत, आदरणीय शरद पवार साहेब, उद्धवजी, काँग्रेसचे नेते नाना पटोले साहेब आणि अन्य मंडळी किंवा अगदी राहुलजी सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करतील आणि हा पेच प्रसंग सोडवतील असा विश्वास मला आहे. संजय राऊतांची किंवा उद्धव साहेब ठाकरे असतील, शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार त्यांना सूचना करण्यात आल्या की त्यांनी माघार घ्यावी आणि त्यानंतर आम्ही देखील पनवेलमधून माघार घेतो. प्रत्यक्षात तसं न झाल्यामध्ये म्हणजे उरणमधून माघार न घेतल्यामुळेच या ठिकाणी शिवसेनेने माघार घेतली नाही.
अशी जी चर्चा चालू आहे त्याला नाही, पण ह्या बाबतीत मी स्वतः या चर्चेच्या प्रक्रियेमध्ये आहे. मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन या चर्चा घडवल्या होत्या आणि त्या प्रत्येक ठिकाणी उरणच्या बाबतीतली आमची भूमिका आणि पनवेल पेण अलिबागच्या बाबतीतली भूमिका अतिशय स्पष्टपणानं अगदी उद्धवजींसमोर देखील आम्ही मांडलेली होती. कारणं जी आहेत त्याच्या संदर्भात चर्चा केलेली होती आणि या साऱ्यानंतरच विनायक राऊत साहेब असतील किंवा संजय राऊत साहेब असतील यांनी ती वस्तुस्थिती स्वीकारत हा निर्णय घ्यावा अशा पद्धतीनं हालचाली केल्या होत्या. दुर्दैवानं शेवटच्या घटकेला तो आम्ही एक्झिक्यूट करू शकलो नाही. हे वास्तव असलं तरी कुठल्याही पद्धतीचा ह्याच्यामध्ये समज गैरसमज किंवा आणखी काही विषय नव्हता. अगदी स्पष्टपणानं जी वस्तुस्थिती आहे ती त्यांच्या समोर मांडलेली होती. त्या आधारेच या चर्चा चालू होती. मनसेची जशी मैत्रीपूर्ण लढत असणार आहे भारतीय जनता पार्टीसोबत किंवा महायुतीसोबत, तशी शिवसेनेची आपल्यासोबत इथे मैत्रीपूर्ण लढत होईल असं म्हणते. मी परत आपल्याला सांगू इच्छितो, मी समन्वयाच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर. आपण प्रयत्न करत राहू. मला अपेक्षा आहे, विश्वास आहे की हा प्रश्न सुटेल. साहेब, तुम्ही थोड्या वेळापूर्वी शिटी या चिन्हाचा उल्लेख केला. काल कुठेतरी निवडणूक आयोगाने जनता दल युनायटेड साठी हे चिन्ह राखीव ठेवलंय असं घोषित केलं. बहुजन विकास आघाडीला सुद्धा ते चिन्ह मिळणार नाही. नाही, सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण सांगता ती वस्तुस्थिती होती. पण कालच जनता दल युनायटेडनं महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुका लढत नाही, त्यामुळे आमच्यासाठी हे चिन्ह राखून ठेवू नये अशी भूमिका आदरणीय हितेंद्र ठाकूर साहेब यांनी जो शिट्टीसाठी प्रयत्न केलेला होता हायकोर्टात त्या बाबतीत घेतली आणि तदनंतर निवडणूक आयोगानं हे चिन्ह फ्री सिम्बॉल म्हणून दिलं. बहुजन विकास आघाडीच्या मतदारसंघामध्ये त्यांना ते प्राधान्यानं द्यावं, प्रक्रिया पूर्ण करून म्हणून सूचना दिल्या आणि आम्ही मंडळींनी 4 ठिकाणी हे चिन्ह मागितलेलं आहे. आम्हाला या फ्री सिम्बॉलच्या निकषामध्ये ते चिन्ह मिळाले. पाटिल साहब, आपने कहा कि आप महाविकास आघाड़ी के साथ में हैं, लेकिन महाविकास आघाड़ी ने अपना अधिकृत उम्मीदवार जो है वो लीना गरड को घोषित कर दिया। ऐसे में आप महाविकास आघाड़ी में आपका अस्तित्व क्या बच रहा है? कैसे आप कह रहे हैं कि जब आपको पार्टी महाविकास आघाड़ी ने इम्पोर्टेंस नहीं दिया, इसके बावजूद भी आप किस भूमिका के तहत आप महाविकास आघाड़ी के समर्थन की उम्मीद करते हैं? नहीं, समर्थन की उम्मीद नहीं. कल हमारी मीटिंग शरद पवार साहब के साथ हुई, हमारी मीटिंग संजय राउत साहब के साथ हो गई. किया गया था कि आज सुबह जब भी शरद पवार साहब, उद्धव जी, संजय राउत, कांग्रेस के वरिष्ठ नेतागण बैठने वाले हैं, तभी हम लोग ये अनाउंसमेंट करते हैं. शायद आपने भी टीवी पे देखा होगा कि पनवेल, पेन और अलीबाग क्षेत्रीय कामगार पक्ष के लिए शिवसेना छोड़ रहा है, ऐसी स्ट्रिप्स चल रही थी. तो ऐसा कहने का कोई मतलब नहीं है. अभी मेरे साथ कांग्रेस है, राष्ट्रवादी कांग्रेस है, समाजवादी पार्टी है, ये लोग साथ में भी बैठे हुए हैं. फॉर्म भरने को भी थे. लीना गरड जी का फॉर्म जो भरा गया उस वक्त तो उनके साथ महाविकास आघाड़ी की कोई भी पार्टी उपस्थित नहीं थी. मेरे साथ बहुत सारे शिवसैनिक भी थे. तो अंडरस्टैंडिंग यही है कि पनवेल, पेन और अलीबाग क्षेत्रीय कामगार पक्ष को महाविकास आघाड़ी में छोड़ेंगे. उड़न के बारे में जो क्लैश हुआ उसके वजह से हुआ है. शिवसेना ने कर्टेल किया, शिवसेना ने शेकाप. नहीं, मेरे को ऐसा नहीं लगता. जो थोड़ा सा मिसअंडरस्टैंडिंग हुआ है, मेरे को आज भी उम्मीद है की आगे जाके ये फैसला किया जाएगा. सर, एका बाजूला भाजप मोठा पक्ष आहे, महायुतीमध्ये मत विभागणी नाही आहे, परंतु महाविकास आघाडीमध्ये मत विभागणी दिसून येत आहे. परिवर्तनाची शिट्टी कशा प्रकारे वाजेल, कशा प्रकारचं नियोजन असेल? मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या मतदारसंघातलं आत्ताचं वातावरण, एकंदर राज्यातलं वातावरण जे आहे ते महाविकास आघाडीला अतिशय अनुकूल असं आहे. तेच वातावरण पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातही आहे. जोडीला महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आणि 15 वर्षाच्या निष्क्रिय अकार्यक्षम प्रशांत ठाकूर यांच्या कारकिर्दीच्या विरोधात प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहे आणि त्यामुळे
ही शिट्टी अतिशय जोरानं वाजल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे. शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात केली मशालीवर. आता आपला चिन्ह सिट्टी म्हणून आहे. मतदार कन्फ्युज होणार नाहीत का याच्यामध्ये? महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण आहे म्हणून? नाही. पण त्याला जोडून एक आहे, जिल्हा प्रमुख शिरीष गर्ग हे आपल्यावरती पूर्ण नाराज आहे. त्यांची बाईट पण काही संबंध आणि तर त्यांना कसं हे करणार? नाही, आपली जी माहिती आहे माझ्यावर ते नाराज आहेत किंवा काय आहेत, शेवटी आपल्या थेट प्रश्नाला उत्तर द्यायचं तर शिरीष गर्ग साहेब आणि बबनदादा पाटील हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. माझ्यासाठी महाविकास आघाडीत शिवसेना हा एकसंघ आहे, त्याच्यामुळे माझ्यावर ते नाराज असायचं कारण नाही आहे. आणि मी सातत्यानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून या साऱ्या सहकार्यांबरोबर काम करत असताना 5 वर्षामध्ये आमच्यामध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्सी नाहीये, वाद नाहीयेत, विवाद नाहीये, आमच्या भांड्याला भांड कधी कुठं लागलं नाहीये, हे साथीदार साक्षीला आहेत. त्याच्यामुळं मला विश्वास आहे की वरिष्ठ पातळीवर देखील हा विषय सोडवला जाईल. काही जे प्रश्न जो होता तो उरणच्या संदर्भातला होता, त्यासाठी या जिल्ह्यातल्या सगळ्या शीट धोक्यात घालण्याचं धारिष्ट किंवा ते काम कोणी करणार नाही. शेवटी वरिष्ठांना या एक शीटचं महत्व आहे, काळजी आहे, ती मंडळी देखील निश्चितपणाने याच्यात लक्ष घालतील आणि प्रश्न सोडवतील. आणि विधानसभेच्या क्षेत्रामध्ये मी आणि माझ्या संगतीला महाविकास आघाडीतले सगळे सहकारी आहेत. आम्ही मंडळी निश्चितपणानं ताकदीनं पोचू. आजपासून प्रत्येक मतदाराच्या पर्यंत शिट्टी ही निशाणी 3 वेळेला किमान आम्ही पोचू आणि यश मिळवू हा विश्वास मला आहे. सर, पनवेलमध्ये शिट्टी जशी तुम्ही म्हटलं की जोरात वाजवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची फौज कशी पद्धती येईल, कशा सभा होती, याची काही रूपरेषा किंवा अंदाज काय व्यक्त होतो? आता काय आहे, आजच महाविकास आघाडीतले हे क्लॅशेस संपवण्याच्या दृष्टीनं शरद पवार साहेब, उद्धवजी, काँग्रेसचे नेते मंडळी सिल्वर वॉकवर बसून होते, संजय राऊत साहेब वगैरे सगळे. बऱ्याचशा ठिकाणचे क्लासेस सुटलेले आहेत. असे जे उरले सुरले आहेत ते आणखी 1-2 दिवसात ते संपवतील आणि ती मंडळी देखील उद्या परवापासून राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे. आम्ही मंडळींनी आमच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत, आम्ही काँग्रेसला आम्हाला कोण कोण हवंय ते सांगितलेलं आहे. आदरणीय पवार साहेबांना या मतदारसंघामध्ये मी सभा मागितलेली आहे. काही आणखी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक, शिवसेनेच्या वतीनं कोणाला आमच्याकडे यावं यासाठी संजय राऊत साहेबांना, विनायक राऊतांना मी सांगितलेलं आहे. त्याच्यावर निर्णय होईल. एकदा गुंता सुटला की पुढचे सारे सोपस्कार फटाफट होतील हा विश्वास मला आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे, लोकसभेला महाविकास आघाडीची बांधणी करताय पनवेल उरणमध्ये, तुमच्या नेतृत्वाखाली सगळे पक्षाचे म्हणजे मित्र पक्ष तुमचे, आणि अचानक प्रीतम म्हात्रेंची इच्छा झाली की उरणमधून त्यांचं भवितव्य घडवायचं राजकीय. तुमच्याच पक्षातल्या एका नेत्याच्या राजकीय भवितव्यासाठी जे बाळाराम पाटील मागच्या 2 वर्षापासून पनवेलमध्ये खूप तयारी करतायत, प्रचार करतायत, आणि तसं वातावरण सुद्धा तुम्हाला असं वाटत होतं की खूप पॉझिटिव्ह झाले, पण तुमच्याच पक्षातल्या एका नव्या तरुणाला असं वाटलं की मी पण आमदार व्हावं, आणि शेवटला उरणच्या सीटसाठी पनवेलची सीट गमावली. तुम्हाला असं वाटत नाही का? अजून 3 विधानसभा इथलं वातावरण खराब झालेलं आहे असं मी मानत नाही. आणि पनवेलची सीट गमावणं दूर राहिलं, पनवेलची सीट निवडूनच आणायची या निर्धाराने मी निवडणूक लढतोय. राहिला प्रश्न, मी सांगितलं की उरणच्या विषयावरनं हा गुंता थोडा होता हे मान्य आहे, पण त्याच्यातली अंतर्गत कारणं जी काही आहेत ती काही मी पत्रकारांच्या समोर शेअर करू शकत नाही, सांगू शकत नाही. जे आहे ते परिस्थिती सत्य आहे, पण त्याच्यावर मात करून ही निवडणूक मी जिंकणार आहे हे देखील मी आपल्याला. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की लोकसभेला जयंत पाटलांनी अप्रत्यक्षरित्या सुनील तटकरेंना मदत केली होती, आणि म्हणूनच की ह्यामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला कुठेतरी चेकमेट करायचं म्हणून ही भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. आपल्याला फॉर्म दिला होता, त्याच्यानंतर तो ऐन वेळेला फॉर्म मागे घ्यायचं सांगितलं. मी मगाशी सांगितलं की मी प्रत्येक गोष्ट अतिशय स्पष्टपणानं ज्या ज्या नेत्यांना शिवसेनेच्या भेटलो, उद्धवजींसहित यांना सांगितलेली होती. कुठलीही त्याच्यामध्ये
असं कन्फ्युजन किंवा अस्पष्टता नव्हती. स्पष्टपणानं सांगून या आमच्या प्रयत्न चालू होते. पण त्याच्यानंतर हे जे झालं ते आपल्या समोर खुली किताब आहे. त्याच्यामुळे तुम्ही पाहिलंय, तुम्ही लोकांना सांगितलंय, आम्ही त्याच्यावर मात करत पुढे चाललोय. आता आपण जो विषय सांगितला की जयंत पाटलांनी या ठिकाणी तटकरे साहेबांना मदत केली, या मुद्द्यामध्ये काही तथ्य नाही आहे असं माझं मत आहे. कारण आपण बघितलं तर संपूर्ण कोकण पट्टा लोकसभेला म्हणजे राज्यामध्ये अतिशय अभूतपूर्व असं परिवर्तन होत असताना संपूर्ण कोकण पट्टा पलीकडे आपण गेलात, नारायण राणेंनी यश मिळवलं, मध्ये तटकरेंनी मिळवलं, अलीकडे इकडं आल्यानंतर बारणेंनी पुन्हा हॅट्रिक केली, राजन विचारेंच्या मतदारसंघात गेलो तर नरेश मस्केंनी मिळवलं, पलीकडे गेलो या साऱ्या सीट्स एंटायर कोकणमध्ये फक्त एक बाळ्या मामांची सीट सोडली तर साऱ्या सीट त्याच्यात पैशाचा वारे माप वापर करत महायुतीनं जिंकलेले आहेत. हे वास्तव आहे, आपण ते स्वीकारलं पाहिजे. आता आपण जो मुद्दा मांडला की जयंतभाईंनी सुनील तटकरे यांना मदत केली, हे म्हणणं म्हणजे उद्धव साहेबांनी एकनाथ शिंदेनं किंवा एकनाथ शिंदेनी उद्धव साहेबांना मदत केली असं म्हणण्यासारखं आहे. त्याच्यामुळं त्याच्यात काही तथ्य नाही आहे, त्याच्या काही तथ्य नाही आहे. ठीक आहे, झालं, यश अपयश येत असतो कुठंतरी, काहीतरी आमचं मंडळींचं चुकलं असेल आतमध्ये. आता आम्ही सुद्धा पनवेल, उरण किंवा कर्जतच्या बाबतीत जे अंदाज आमच्या उमेदवाराला दिले होते, ज्या ज्या चर्चा केल्या होत्या, त्याला आम्ही बरोबर तंतोतंत स्टिकअप राहिलो. त्यांचा अंदाज होता ते 1.5 लाखानं वरून येतील आघाडी घेऊन, पण नेमकं उलट झालं. तर हे होत असतं, निवडणुकीतला जय पराजय स्वीकारून पुढे जायचं असतं, काय चुकलं शोधून त्याच्यावर मार्ग काढायचा असतो. साहेब तुमच्या विरोधात बाळाराम पाटील नावाचे 2 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत, त्याचा काय फटका बसेल आपल्याला? त्याचा काही फरक होणार नाही, कारण हे आता म्हणजे लोक सरावलेली आहेत की असे प्रयत्न होत असतात आणि नावं येत असतात. ते काही होणार नाही. शेवटी काँग्रेसची भूमिका काय आहे? तुम्हाला उद्या वरून ऑर्डर आली की तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे, तर मग तुम्ही बाळासाहेब सोबत असणार की नाही? आता हे का भाजपचे नाहीत ना, महाविकास आघाडीचे म्हणून त्यांच्या बाजूला बसलोय मी. आज महाविकास आघाडीचा मी पण तराजू घेऊन बसलेलो आहे. त्या तराजूमध्ये कोणाचं पारडं जड, कारण येत्या 5 वर्ष अगोदरच्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये सेना असेल, शेका असेल, समाजवादी असेल, राष्ट्रवादी असेल, आमचा शत्रू भाजप होता. आणि आता भाजपाला हरवण्याची ताकद कोणामध्ये, हे तुम्ही सगळं पत्रकार जाणते आहात. मी तर तुम्हाला एक चॅलेंज देतो सगळ्यांना की आपण इथून उठल्यानंतर रिक्षामध्ये, सलूनमध्ये किंवा किराणाच्या दुकानात जा. प्रशांत ठाकूर भाजपाच्या विरोधात एवढे अँटी इन्कम्पन्सी आहे का हीच वेळ आहे का प्रशांत ठाकूर इथं पराभूत होतोय? आता ह्याच्या मागे कोण आहे? दावेदार, सूत्रधार आहे? तो कामांचा सूत्रधार आहे का पैसे घेऊन कोणाला पाडणारा सूत्रधार आहे? हे आपल्या माध्यमातून लवकर आपल्याला कळेल आणि आपण जाणकार आहात. आता सुदाम पाटील ज्या अगदी बाळासाहेब साहेबांच्या उजव्या हाताला बसला, डाव्या पण नाही बसला. डावा हात विचित्र असतो, उजवा हात चांगला असतो. माझा डावा हात ऍक्टिव्ह आहे, माझा डावा हात ऍक्टिव्ह आहे. आम्ही एकाच पक्षाचे दोघे आहोत ना, वेगळ्या पक्षांना जागा दिली आम्ही. डावा उजवा काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. कुणालजी, मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. काल रात्री आम्ही ज्या वेळेस 7:30च्या दरम्यान सिल्वर वॉकवर पवार साहेबांना भेटलो, त्यांनी तिथून संजय राऊत साहेबांशी बोलणं केलं, आम्हाला तिथे भेटायला सांगितलं. त्याच वेळेला त्यांनी सतीश पाटील साहेबांशी स्वतः फोनवर बोलून त्यांना आदेश दिलेला आहे. मगाशी राष्ट्रवादीची संपूर्ण टीम 2 वाजता या ठिकाणी आली होती, मला गुच्छ वगैरे देऊन गेली आणि आज त्यांनी बैठका लावल्यात. आपण निवडणुकीचं पुरेपूर नियोजन जे आहे ते पूर्ण ताकदीनं करू म्हणून ते सांगून गेलेत. सुरदास गोवारी होते, तुषार होता, सारीच मंडळी त्यांची होती. त्याच्यामुळे 100% सहकार्य काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी यांचं तर मिळेलच, पण बाकीही सारे हितचिंतक बरोबर असतील हे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो. गणेशजी कडू, मराठा समाज ज्योती जरांगे साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उमेदवार उभे केले. पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार दिलेला नाहीये आणि आपणही इच्छुक होतात, पण आपण समाज किंवा मग मराठा समाज या ठिकाणी कोणाला पाठिंबा देणार आहे?
नक्कीच मराठा समाजाची जी भूमिका होती त्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित होतं. जरांगे पाटील साहेब जी भूमिका घेणार त्याच्यासोबत मराठा समाज राहणार. कारण आता जे लोकसभेचं जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये ज्या भाजपने वल्गना केल्या होत्या त्यांना 9 वर यावं लागलं. त्याचा करिश्मा नक्कीच मराठा समाजाचा आहे हे सगळ्यांनी मान्य केलेलंच आहे. त्याच्यामुळे आज मनोज जरांगेंचा जो निर्णय होता किंवा होणार होता तत्पूर्वी आम्हाला त्यांनी तशा प्रकारचं याच्या बाबतीतलं या रायगड जिल्ह्यामध्ये जे काही 7 विधानसभा आहेत त्याच्या बाबतीतलं विश्लेषण मागितलं होतं. आम्ही ते विश्लेषण, मी असेल, विनोदजी साबळे असतील, सुनील पाटील खोपोलीचे, त्याच्यानंतर आमचे शंकर थोरवे, राजेश लाड, आम्ही जेव्हा त्यांच्याकडे हे पत्र घेऊन गेलो त्यावेळी फक्त केवळ इथल्या मतदारसंघाचा आढावा त्यांच्यापर्यंत पोच केला. त्यावेळी त्यांनी विचारलं की बाबा याच्यामध्ये कोणत्या सीट्स आपण लढवून जिंकू शकतो. आम्ही कर्जत आणि कर्जत ही एकमेव सीट ज्याच्यामध्ये मराठा समाजाचा उमेदवार जर उभा केला तर तो जिंकू शकतो. अन्यथा मराठा समाजाचा उमेदवार जर पनवेल किंवा उरणमध्ये उभा केला तर त्याचा फायदा अनुषंगाने भाजपलाच होईल आणि तो होऊ नये अशी माझी असेल, विनोदजी साबळे असेल यांची प्रामाणिक इच्छा होती. त्यामुळे आम्ही दोघांनी तशा प्रकारचा कोणताही विचार या मतदारसंघात आपण उमेदवारी घेऊन उभं राहून विनाकारण महाविकास आघाडीचं नुकसान होईल अशा प्रकारचा जो काही आम्हाला आलेला आदेश आहे तो आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला का? आजपर्यंत मनोज जरांगे यांची भूमिका आहे ती अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आज लोकांना माहिती आहे, मराठा समाजाला माहिती आहे कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं. त्यामुळे नक्कीच या इथे आम्ही सकल मराठा समाज पनवेल असेल, मराठा क्रांती मोर्चा पनवेल असेल यांची एकजूट करून एक बैठक घेऊ. याआधी खारघरला आणि त्याच्या आधी संतोष आमचे जे आहेत खांदा कॉलनी या इथे आम्ही अशा प्रकारच्या बैठका घेतल्या. या बैठकीला मराठा समाजाकडनं कोणीही इच्छुक आहे अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली नव्हती. त्याच्यामुळे आता नक्कीच आम्ही पुन्हा बसू आणि जो उमेदवार इथे ताकदीने निवडणूक लढून जिंकू शकतो अशा उमेदवाराची आम्ही वरती माहिती देऊ आणि त्यांना सांगू की जो उमेदवार निवडून येईल अशाच उमेदवाराला आपण या इथे मराठा समाजाने पाठिंबा द्यावा. आम्ही 2 दिवसापूर्वी आमचे उमेदवार दोघेही उरण आणि पनवेल दोघेही उमेदवार 3 दिवस आधी जरांगे पाटील साहेबांशी भेटून, ज्या दिवशी जरांगे पाटील साहेबांनी सर्व धर्मगुरू आणि इतरांची जी बैठक घेतली होती त्याच्या आधी आम्ही जाऊन भेटून आले. साहेब, शेवटचा माझा प्रश्न आहे. तुम्ही सांगितलं की शिवसेनेने आपल्याला मदत केली पाहिजे, मात्र तुम्हाला मानणारा जो शिवसेना उभाटा गटातले काही शिवसैनिक आहेत त्यांची आता नेमकी गोष्टी झालेली आहे. कारण त्यांचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला असताना बाळाराम पाटलांना मदत करायची तर कशी करायची, त्यांना काय सांगाल? नाही, मी अजून अशा पक्षाच्या बाहेर जाऊन मदत करा सांगत नाही. मी एकच सांगतोय की मला अजूनही विश्वास आहे की शिवसेना आपली भूमिका सकारात्मक करेल आणि महाविकास आघाडी म्हणून आम्हाला मदत करेल.